हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आपण 7व्या श्लोकाचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. तर आपण 9.5 हा जो 5वा श्लोक वाचला, त्यामध्ये भाषांतरात जर शेवटी बघितलं तर भगवंतांनी सांगितलं आहे, मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. तर भगवंतच ही सगळी सृष्टी आहे ते निर्माण करतात आणि भगवंतच सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत. आणि संहाराबद्दल आपण जर आता पुढचा 9.8 श्लोक बघितला तर त्यात भगवंत म्हणत आहेत बघा, संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. आणि त्यामुळे तात्पर्याचं हे पहिलं वाक्य आहे ते आपण जाणू शकतो की या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो. पुढे वाचते आहे, कल्पक्षय म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर. तर कल्प म्हणजे ब्रह्माजींचा 1 दिवस आणि कल्पक्षय म्हणजे ब्रह्माजींचे सगळे दिवस आता पूर्ण झाले आहेत आणि ब्रह्माजींचं आता 100 वर्ष आयुष्य पूर्ण झालंय आणि आता मृत्यू आहे, म्हणजे कल्पक्षय असं. ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे इतके असते आणि त्याचा म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस हा पृथ्वीवरील 430 कोटी इतक्या वर्षांबरोबर असतो. त्याची रात्रही तितक्याच वर्षांची असते. तर तुमच्याकडे जर कागद पेन असेल तर तुम्ही हे गणित करू शकता. आपण जाणतो हे कलियुग आहे ते 4,32,000 वर्षांचं आहे आणि 4 युग असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर 4ही युगांची जर वर्षांची बेरीज केली तर ती येते 43,20,000 वर्षे. ह्याला म्हटलं जातं एक चतुर्युग. तर ब्रह्माजींच्या 12 तासामध्ये अशी 1000 चतुर्युग येतात. तर एका चतुर्युगाचा कालावधी आपण लिहिला आहे 43,20,000 वर्षे. त्याला 1000 गुणलं म्हणजे काय होणार आहे, ब्रह्माजींचे 12 तास होणार आहेत. कारण 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्माजींचे 12 तास. तर ही बेरीज म्हणजे बेरीज नाही, हा गुणाकार आहे. तो किती येतो आहे, 432 कोटी येतो आहे. पण राऊंड फिगर लिहायची म्हणून इथे लिहिलं आहे 430 कोटी. आणि म्हणून आपण जाणलं आहे की ब्रह्मदेव आहेत त्यांचा 1 दिवस म्हणजे 12 तास आहेत. ते आहेत पृथ्वीवरच्या प्रमाणे बघितलं तर किती वर्ष भरतात, 430 कोटी वर्ष. आणि तेवढीच 12 तासांची त्यांची रात्र आहे. तर पृथ्वीवरचे वर्ष बघितले तर 430 कोटी वर्षे. एवढं प्रचंड काळ आपल्या तुलनेत ब्रह्माजींचा दिवस असतो, तशीच रात्र सुद्धा असते. तर ब्रह्माजी आहेत ते या भौतिक जगतातल्या म्हणजे आपला जो ब्रह्मांड आहे त्यातल्या सर्वात वरच्या ग्रहलोकात राहतात. त्याला म्हटलं जातं ब्रह्मलोक किंवा सत्यलोक. तर ब्रह्माजींची आयुर्मर्यादा आहे ती आपल्या आयुर्मर्यादेपेक्षा तुलनेमध्ये प्रचंड आहे. तर पुढे वाचूया आपण.
त्यांच्या म्हणजे ब्रह्माजींच्या एका महिन्यात असे 30 दिवस आणि 30 रात्री असतात. म्हणजे किती वर्षांचे दिवस आहेत? म्हणजे आपल्या तुलनेत बघितलं तर 430 कोटी वर्षांचा त्यांचा एक दिवस, 430 कोटी वर्षांची त्यांची एक रात्र, असे त्यांच्या एका महिन्यामध्ये 30 दिवस आणि 30 रात्री असतात आणि एका वर्षात 12 महिने असतात. आणि अशा 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवांचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो. म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते. तर एक आपण जाणलं आहे की ब्रह्माजींचे 100 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यावेळी होतो प्रलय किंवा संहार होतो. तर त्यावेळी ब्रह्मांडामध्ये उपस्थित असलेले सगळे जीव आहेत, ज्यांना ब्रह्माजींद्वारे भौतिक शरीर प्राप्त झालेली होती, ती आता नष्ट होतात. आणि ब्रह्माजी आहेत ते सत्यलोकात म्हणजेच त्यांच्या लोकामध्ये असलेले सगळे जे रहिवासी आहेत त्यांच्याबरोबर आध्यात्मिक जगतात प्रवेश करतात. आणि इथे हे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये सगळे जीव आहेत ज्यांची आता भौतिक शरीर नष्ट झाली आहेत. त्याचवेळी काय होतं, हे जे कारण उदक समुद्रामध्ये पहुडलेले कारण उदकशाही विष्णू आहेत म्हणजेच महाविष्णू आहेत, ते श्वास आत घेतात आणि त्यामुळे त्यांच्या रोमछिद्रातनं प्रकट झालेली जी लक्षावधी ब्रह्मांड होती, जी कारण समुद्रावर तरंगत होती, ती सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा त्यांच्या म्हणजे महाविष्णूंच्या शरीराच्या रोमछिद्रात प्रवेश करतात. म्हणजे त्या ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्मांडात राहणारे जीव सुद्धा आहेत. तर ते जीव त्यांना आता भौतिक शरीर नाहीये, पण ते आपापल्या ब्रह्मांडामध्ये आहेत आणि त्या ब्रह्मांडामध्ये असताना ते सगळे कुठे प्रवेश करते झाले जीव? महाविष्णूंच्या रोमछिद्रांमध्ये. तर जसं भगवंत या श्लोकात म्हणतायत, तर शेवटी आपण वाचतो की नाही, पहिल्या ओळीत आपण भाषांतरात वाचलं, कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात. म्हणजे सगळं जे प्रकटीकरण केलं आहे ते सगळं भगवंतांच्या शरीरात महाविष्णूंच्या रोमछिद्रामध्ये प्रवेश करत होतं. पुढे वाचते आहे, नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते. तर हे महाविष्णू जेव्हा श्वास बाहेर सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रातून ही सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा बाहेर येतात आणि कारण समुद्रावर तणगायला लागतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होतं. पुढे वाचते आहे, वैदिक सूक्त सांगते की बहुश्याम, भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात. छांदोग्य उपनिषद 6.2.3. तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते नेहमी स्वतःच्या गोलोक वृंदावनात निवास करतात आणि तिथे ते आपल्या पार्षदांबरोबर विविध लीला करण्यामध्ये मग्न आहेत. इथे हे जे भौतिक जगत निर्माण केलं जातं त्याच्याबद्दल म्हटलं आहे. तर त्यात हे जे महाविष्णू आहेत म्हणजेच कारण उदकशाही विष्णू आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे पहिले पुरुष अवतार आहेत. तर आपण हा मुद्दा कोणता जाणून घेतो आहोत? इथे म्हटलंय ना, वैदिक सूक्त सांगते की बहुश्याम म्हणजे भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूप धारण करतात. तर कशी धारण करतात, किती धारण करतात ते आता आपण मोजायला सुरुवात करूया. पहिला पुरुष अवतार कारण उदकशाही विष्णू, ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जातं, ते एक आहेत. बरोबर, ते श्वास बाहेर सोडतात आणि त्यांच्या शरीराच्या रोम छिद्रातून लक्षावधी ब्रह्मांड बाहेर येतात. सगळी ब्रह्मांड आहेत ती कारण समुद्रावर तरंगत आहेत. तर ती सगळी ब्रह्मांड आहेत. तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये
भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार प्रवेश करतो. त्याचं नाव आहे गर्भोदकशाही विष्णू. म्हणजे आपण एक जाणलं की पहिला पुरुष अवतार आहे कारणोदकशाही विष्णू, ते एकच आहेत. महाविष्णू आहेत ते एक आहेत. तर लाखो करोडो ब्रह्मांड आहेत, तितके कोण आहेत? गर्भोदकशाही विष्णू आहेत. म्हणजे भगवंतांचा दुसरा पुरुष अवतार आहेत. त्याची एवढी सगळी रूपं आहेत. बरं, आता पुढे आपण जाणलं की त्या ब्रह्मांडामध्ये हे जे गर्भोदकशाही विष्णू आहेत ते आपल्या नाभीतनं कमळ प्रकट करतात आणि त्याच्यावर ब्रह्माजी प्रकट होतात, जे पहिले जीव आहेत. आणि मग भगवंतांच्या आज्ञेनुसार हे ब्रह्माजी आहेत ते सृष्टी निर्माण करतात. 14 भुवन निर्माण करतात. कुठे निर्माण करतात? तर त्या कमळाच्या देठामध्ये निर्माण करतात. आणि सगळे जे या ब्रह्मांडातले जीव आहेत ज्यांना अजून भौतिक शरीर नाही आहे, पण आता ब्रह्माजींची कामगिरी काय आहे की त्या सगळ्या जीवांना भौतिक शरीर द्यायचं. तर हे जे जीव आहेत त्यांच्या पूर्वकर्म आणि इच्छानुसार ब्रह्माजी आहेत ते त्या जीवांना भौतिक शरीर देतात. तर सगळी सृष्टी तयार झाली आहे ब्रह्माजींद्वारे. मात्र कोणतंच कार्य होत नाही आहे, सगळं स्तब्ध आहे. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे त्याला म्हटलं जातं क्षीरोदकशाही विष्णू. तर ते आहे परमात्मा रूप. तर असे हे जे भगवंतांचं परमात्मा रूप आहे ते या पूर्ण सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक अणूमध्ये प्रवेश करतं. सगळे जे जीव आहेत त्यांना जे भौतिक शरीर प्राप्त झालं आहे त्या प्रत्येक जीवाच्या शरीरातील हृदयामध्ये परमात्मा प्रवेश करतात. आणि अशा रीतीने संपूर्ण सगळ्या ठिकाणी हे परमात्मा असे प्रवेश करते झाले आहेत. सृष्टीमध्ये पण प्रत्येक कणात आणि प्रत्येक जीवाच्या शरीरातल्या हृदयात. तेव्हा अख्खी सृष्टी आहे ती ॲक्टिव्ह होते, चलायमान होते, क्रियान्वित होते. एवढं आपण जाणलेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपण मोजले तर भगवंत अनेक सारी रूपं घेतात. म्हणजे एक आहेत, इथे लिहिलं ना, भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात. तर एक आहेत कारणोदकशाही विष्णू म्हणजे महाविष्णू. नंतर दुसरा पुरुष अवतार आहे ते आहेत गर्भोदकशाही विष्णू. त्यांचं किती संख्या आहे? जितकी लाखो करोडो ब्रह्मांड आहेत तितके एक एक करून गर्भोदकशाही विष्णू आहेत. आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जी सृष्टी निर्माण केली जाते ब्रह्माजींद्वारे, त्या सृष्टीमधल्या प्रत्येक कणामध्ये भगवंत तिसऱ्या पुरुष अवताराद्वारे म्हणजेच परमात्म्याद्वारे प्रवेश करतात. आणि त्या सृष्टीतल्या त्या ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवाच्या शरीरात सुद्धा भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात. तर हे परमात्मा आहेत ते भगवंतांचं तिसरा पुरुष अवतार आहे क्षीरोदकशाही विष्णू. तर क्षीरोदकशाही विष्णूंची संख्या जर मोजायला गेलो तर अगणित आहे, आपण मोजूच शकणार नाही. कारण जीव अगणित आहेत, प्रत्येक अख्ख्या सृष्टीतले प्रत्येक अणू आपण मोजू शकत नाही. तर अशा प्रकारे भगवंत आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण एकमेव असले तरी ते अनेक रूपं धारण करतात. छांदोग्य उपनिषद 6.2.3 मध्ये हे सांगितलं आहे. भगवंत स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते. तर भौतिक जगतात भगवंतांची भौतिक शक्ती कार्य करते. जसं आपण या 7व्या श्लोकाच्या भाषांतरात दुसऱ्या ओळीत वाचलं, नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. तर सर्व भौतिक अभिव्यक्ती सगळं काही भगवंतांद्वारे निर्माण केलं जातं आणि संपूर्ण सृष्टी आहे ती भगवंत पुन्हा प्रकट करतात. तर अशा प्रकारे आपण हा 7वा श्लोक आहे तो जाणून घेतला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद् भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.